नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी सिद्धार्थ काळे, आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज। आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी आहोत। सिंदखेड राजामध्ये 2025 नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे। या ठिकाणी आपल्यासोबत उमेदवार प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार वैशाली बालू जगन्नाथ म्हस्के व त्यांचे पती बालू जगन्नाथ म्हस्के या ठिकाणी आहेत। त्यांची आपण जी राजकीय व सामाजिक कारकीर्द आहे ते आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपलं निर्भीड सम्राटमध्ये स्वागत आहे। काय सांगणार आपली जी आता निवडणूक आहे व आपला राजकीय प्रवास व सामाजिक प्रवास कसा आहे? सर्वप्रथम जय भीम, जय ज्योती क्रांती। मा जिजाऊ चरणी लीन होऊन आज या ठिकाणी मी सिंदखेड राजा नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी आणि भाजपा युतीचा उमेदवार असून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत। मित्र, या ठिकाणी मी माझ्या राजकीय जीवनाची कारकीर्द 2000 पासून सुरू झाली। तर त्या ठिकाणी मी सामाजिक काम करत असताना जे समाजावर ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी धावून जाणं आणि त्या ठिकाणी समाजाला न्याय मिळवून देणं, म्हणजे ते खैरलांजा हत्याकांड असो, त्या ठिकाणी इंदू मिलचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी अनेक असे प्रश्न असतील, त्या ठिकाणी मी माझ्या कारकिर्दीमध्ये सर्व सक्षमपणे त्या ठिकाणी प्रशासनापुढे समोर मांडलेले आहे। आणि मित्र, त्यानंतर मी 2009 मध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा। त्या ठिकाणी माझा पराभव झाला, तरीसुद्धा मी कार्य सोडलं नाही। मी जोमानं काम करतच राहिलो आणि काम करत असताना मी अनेक जे बौद्ध समाज, अनुसूचित जाती जमाती, मुस्लिम असो, मराठा असो, माळी असो, सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये बौद्ध समाजाची दादासाहेब गायकवाड शेती स्वावलंबन योजना असेल, त्या अंतर्गत सिंदखेड राजा तालुका असा एक आहे की त्या ठिकाणी मी निस्वार्थपणे या सिंदखेड राजामध्ये 5 शेतकऱ्यांना मोफत जमीन मिळवून दिलेली आहे। आज रोजी ती जमीनचे भाव बघता करोडोच्या घरात गेलेली आहे। तर मित्र, मी अशा पद्धतीनं कोणाचं अपंग असेल त्यांना स्नानगृह अनुदानासाठी अनुदान काढून देणं असेल, शेतीचं क्रॉप लोन असेल, विविध महामंडळाचे कर्ज प्रकरणं असतील, हे मी सातत्यानं करत आलो। आणि त्या ठिकाणी करत असताना मी माझे शेतीमध्ये कष्ट करून मी माझा उदाहरण सिंदखेड राजा तालुक्यापुरता, सिंदखेड राजा नगरपालिकेपुरता मर्यादित नसून मी सर्व सिंदखेड राजा तालुक्यात 108 गाव आहे। 108 गावापैकी कोणाचाही मला फोन आला तर मला हातातलं काम सोडून त्या ठिकाणी तहसील असो, पंचायत समिती असो, तर पोलीस स्टेशन असो, प्रत्येक ठिकाणी मला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी जावं लागतं। त्यामध्ये काम करत असताना आज रोजी मी सिंदखेड राजा माझ्या वार्डामध्ये कमीत कमी 40 ते 50 अपंग दिव्यांग लोकांच्या मी पगारी चालू करून दिलेली आहे। त्यांना आज रोजी 2500 रुपये महिना चालू झालेला आहे। आणि श्रावणबाळ असेल, वृद्ध पगार असेल, त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असेल, जोही शेतकरी अपघाती मृत्यू झाला त्याला 2 लाखाचं अनुदान मिळवून दिलं असेल, असं आणि निस्वार्थपणा हे काम करत असताना मी कोणत्याही प्रकारचा लोभ अंगी ठेवलेला नाही। आणि हे करत असताना माझ्या पत्नीची साथ मला नेहमी मिळालेली आहे। आणि त्यामध्ये प्रामुख्याने सांगतो की मी 2017 पासून सिंदखेड राजा नगरपालिका असो, राज्यातील 288 नगर परिषद आणि नगरपंचायत असेल, त्यामध्ये 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय केला की सिंचनाची व्यवस्था करायची, पण त्या विशेष घटक योजनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आणि त्या शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी, सिंचन करण्यासाठी 5 लाखाचं अनुदान मिळून शासनानं जाहीर केलं। परंतु काय झालं, नगरपालिका क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्रात येत असल्यामुळं त्या जाचगाठी असल्या कारणानं आमच्या नगरपंचायत असलेल्या शेतकऱ्यांना, अनुसूचित जाती यांना लाभ मिळत नसे। तर मी 2017 पासून यासाठी शासनाकडे विविध निवेदनाद्वारे मी पाठपुरावा केला। त्यामध्ये प्रामुख्यानं 2023 मध्ये औरंगाबादला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली
त्या बैठकीत सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो. हे बघा, माझ्याकडे सर्व प्रकारचे पुरावे आहेत या ठिकाणी, माझ्याकडे सर्व पद्धतीचे पुरावे आहेत. मी काय असं खोटं बोलत नाहीये. आणि हे करत असताना मला त्या टायमाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की मी लवकरात लवकर यावर निर्णय घेईल. परंतु 2023 पासून मग 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार आमचे मित्र मनोज भाऊ कांदे हे निवडून आले आणि ते खूप जवळचे माझे मित्र असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून मी कृषी विभागाच्या अंतर्गत प्रस्ताव तयार केला आणि आमचे मित्र मनोज भाऊ कांदे यांनी हा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, लक्षवेधी केला. हा बघा त्याचा पुरावा. लक्षवेधी सूचना या विधानसभेमध्ये मांडल्या आणि त्याला कृषी मंत्र्यांना उत्तर देताना सांगितलं की आम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या निधीचा तरतूद करून आम्ही सर्व शेतकऱ्यांना ज्यांना आवश्यकता असेल त्यांना आम्ही सिंचनाची सोय उपलब्ध करून देणार आहोत. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी करत असताना विचार करा, मी काम करत असताना मग माझ्या एवढा क्वालिफाईड असेल, काम करणारा व्यक्ती असेल तर मला निवडून देण्यास काय हरकत आहे या ठिकाणी. मी आज ज्या लोकांच्या विरोधात उभा आहे त्या लोकांनी समाजासाठी काय केलं, जनहिताच्या कोणत्या योजना राबवल्या हे पण महत्त्वाचं आहे ना. त्या ठिकाणी मी जर माझी कामावर जर निवडणूक झाली तर मला या सिंदखेडराजात माझा पराभव कधीच होऊ शकत नाही. आणि मायबाप जनता खूप हुशार आहे, मला यावेळेस चान्स देणार आणि मी सर्वांचे आशीर्वाद घेऊन निघलेलो आहे आणि मी या ठिकाणी सर्वांची सेवा करण्याची मला जी संधी मतदार देईल तर मी मरेपर्यंत त्यांची सेवा करत राहील. आणि हे करत असताना माझ्या पत्नीची मला नेहमी साथ लाभलेली आहे. आणि इतर ठिकाणी समजा आपल्याला समजा काही बचत गट असेल, माझी रणनीती राहिलेली. मी ज्या टायमाला 2002 पासून राजकारणात आलो त्या टायमाला मी अर्थकारणावर जास्त भर दिला. मी या वार्डामध्ये जे महिला असतात, महिला बचत गट 5 स्थापन केले होते, म्हणजे जेणेकरून आपल्या महिलांना कोणाच्या समोर हात पसरायची वेळ येणार नाही, हे मी उद्देश समोर ठेवलं. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार असेल त्यांना कितीकच पद्धतीची मी लोन काढून दिली. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ असेल, त्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळ असेल, त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, त्यानंतर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, अशा विविध उपक्रमाद्वारे मी त्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या. आणि विशेष म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा दुग्ध व्यवसाय असेल, बकरी पालन असेल, शेतीला असा पूरक असा धंदा शेतकऱ्याला करून द्यायचा आणि जेणेकरून त्याला शेतकरी आत्महत्यास प्रवृत्त होणार नाही याची दक्षता मी घेतली. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देऊन मी या सगळ्या गोष्टी केल्या. माझा दुसरा कोणताही 2 नंबरचा धंदा नाही. आणि ह्या गोष्टीला अनुसरून मी आज रोजी अजितदादा पवार गट यांच्या गटाला मी उभा आहे आणि त्यामध्ये भाजप, रिपब्लिकन पार्टी हे सुद्धा जो साथीला आहेत. या गोष्टी आपण करत असताना मायबाप जनतेला अशी विनंती आहे की मला यावेळेस भरघोस अशा मतानं विजय कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो. या सामाजिक काम करत असताना 2009ला माझा पराभव झाला, परंतु मी त्यावर थांबलो नाही. मी सिंदखेडराजा नगरपालिकेअंतर्गत योजना आली रामाई आवास योजना, तर त्यामध्ये मी सिंदखेडराजा आमच्या वार्डामधील लहाना बौद्ध वाडा, मोठा बौद्ध वाडा या ठिकाणी कमीत कमी 50 प्रस्ताव मी घरकुलाचे केले होते. त्यानंतर असं झालं की 50 घरकुलापैकी फक्त 14 घरकुल मंजूर झाली होती. मग ती कलेक्टर साहेबाच्या सहीने, समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या सहीने ती यादी नगरपालिकेला बांधकाम विभाग शिवलाल ताडे यांच्याकडे आली. मग आली असताना मला माजी नगराध्यक्ष देवदत्त भाऊ ठाकरे यांनी सांगितलं की बालू घरकुल मंजूर झाले आणि ती यादी शिवलाल ताडेजवळ आहे. तर मी संध्याकाळच्या 7-7:30 वाजेला त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना विचारणा केली की शिवलाल भाऊ तुमच्याकडे घरकुलाची यादी आली का? ते म्हणे हो आली. तर मला दाखवा. मी बघितलं त्याच्यात, त्यांनी मला यादी दाखवली, बघितलं त्याच्यात तर 14च घरकुल आले.
आणि ज्या लोकांना घरकुलं होते त्याच लोकांचे नाव त्या घरकुलामध्ये आले. त्याच्यामुळं मग मला सूचना काय झालं होतं, मी त्या ठिकाणी विचार केला की ज्यांना घरकुलं नाही त्यांना घरकुल पाहिजे, आवश्यकता आहे त्यांना नाही. मग मी त्या ठिकाणी तो प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला आणि रात्र सोडून मी सकाळीच समाज कल्याण अधिकारी बुलढाणा कलेक्टर साहेब BG वाघ होते त्या टायमाला, त्यांच्याकडे गेलो आणि मान्य केली. साहेब म्हणलं कसं काय झालं हे असं तसं. तर साहेबांनी सांगितलं की म्हणजे आमची काही चूक नाही याच्यामध्ये, तुम्ही तुमचे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनी ही यादी जशी पाठवली तशीच आम्ही सिलेक्ट केली. म्हणलं साहेब याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. ज्या लोकांना घरकुल आहेत, घर चांगले आहेत त्यांनाच घरकुल आले. मग कसं, ठीक आहे म्हणे, तुम्ही आमची काही चुकी नाही म्हणे, तुमच्या CO साहेबांना संपर्क करा. तिथून आम्ही सकाळी बुलढाणा गेलो होतो तर 12-1 वाजेपर्यंत आम्ही सिंदखेडराजाला आलो आणि सिंदखेडराजाला आलो असताना डायरेक्ट आम्ही COच्या कॅबिनमध्ये गेलो. कॅबिनमध्ये गेल्यानंतर आम्ही अतिशय आक्रमकतेनं आम्ही CO साहेबावर प्रश्नाचा भडीमार केला. त्या ठिकाणी CO साहेब गोंधळले. त्या ठिकाणी CO साहेब गोंधळल्यानंतर बोलू लागले की म्हणे मस्के साहेब काय झालं, तुम्ही काय का असं करता. म्हणलं साहेब या तुमच्या प्रकल्प अधिकाऱ्यानं चुकी केली आणि ज्या लोकांना घरकुल आहे त्यांचीच यादी पाठवली आणि जे ओरिजिनल लाभार्थी आहे त्यांना लाभ मिळाला नाही म्हणलं त्या ठिकाणी. तर CO साहेबांना सांगितलं, बाळू म्हणे तसं काही करू नका, मी कलेक्टर साहेबाकडे पुन्हा यादी पाठवतो म्हणे, फक्त तुम्ही मदत करावं लागेल, तुम्हाला सोबत जावं लागेल या ठिकाणी. हो म्हणलं साहेब आम्ही जातो. मग आम्ही ते प्रकल्प अधिकाऱ्यासोबत आम्ही बुलढाणा गेलो आणि बुलढाणा गेल्यानंतर त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या तिथं त्या ठिकाणी आमची अशीच चर्चा चालली. तर ती कलेक्टर साहेबाच्या कानावर गेली की काय गोंगाट चालला हा. तर त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्यांनी, काय चाललं म्हणून. म्हणलं साहेब यांनी हे प्रकल्प अधिकारी आहेत, यांनी आमचं असं असं केलेलं आहे म्हणून. तर त्या ठिकाणी कलेक्टर साहेब म्हणे किती बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती घरकुल आहेत. तर तो प्रकल्प अधिकारी म्हणे साहेब 50. अच्छा ठीक आहे. मग सिंदखेडराजा नगरपालिकेचे किती अर्ज आहेत म्हणे 48 अर्ज आहेत. 48 अर्ज आहे का, बरं. मग बाकीच्या नगरपालिकेचे प्रस्ताव आलेच नाही जिल्ह्यात. नाही म्हणलं साहेब, मग एक काम करा, सर्व घरकुल सिंदखेडराजा नगरपालिकेला देऊन टाका, ऑर्डर बनवा, मी सही करतो. मग त्या टायमाला माझ्या कारकिर्दीमध्ये मी 48 घरकुल मंजूर करून आणले. त्याच्यानंतर घरकुलं 2008-9ला घरकुलं मंजूर झाले. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. तर त्यानंतर 2018पर्यंत मी तर काही नगरसेवक नव्हतो, पण मी प्रयत्न तर सोडलेच नव्हते, परंतु मी सभागृहात नसल्यामुळं मला कोणत्याही प्रकारचं यश आलं नाही. पण जे आमचे लोकप्रतिनिधी होते, जे नगरसेवक होते, त्यांनी सुद्धा शासन दरबारी याचा पाठपुरावा केला नाही. साधा त्यांना मग आमच्या बौद्धवाड्यातील, आमच्या मोठ्या बौद्धवाड्यातील काही महिला भगिनी त्या ठिकाणी उपोषणास बसल्या होत्या, आंदोलन केलं होतं. तर त्या ठिकाणी आमचे वार्डाचे नगरसेवक असतील ते साधा त्या ठिकाणी जाऊन CO साहेबाला, मुख्य अधिकाऱ्यांना एक प्रश्न सुद्धा विचारू शकले नाही की 10 वर्षाचा आमचा रमाई आवास योजनेचा कोटा कुठं आहे, हा साधा प्रश्न सुद्धा त्यांना विचारता आला नाही. आणि जनतेनं यांना कशा पद्धतीनं मतदान देऊन निवडून आणलं, मग हे काम काय करतात हे जनतेनं विचारणं महत्वाचं आहे ना. हे काही नाही, स्वतःचा अर्थकारणाचा विषय बघतात. हे नगरपालिका निवडणूक एक पैसे गुंतवा आणि पैसे कमवा अशा पद्धतीची नगरपालिका निवडणूक झालेली आहे. यामध्ये या अशा पद्धतीची निवडणूक झाल्यामुळं या निवडणुकीमध्ये जे स्कॉलर लोक आहेत, स्कॉलर विद्यार्थी आहेत, जे नवयुवक आहेत, हे राजकारणापासून कोसो दूर चाललेले आहेत. आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संकल्पना ठेवली होती की लोकशाहीची, की निवडणुकामध्ये पैसा, दारू ह्या गोष्टी सगळ्या भानगडी करून आणि जनतेचं काही काम नाही. मित्रांनो, या ठिकाणी सर्वांना मी मायबाप जनतेला सांगत की आज हे तुम्हाला हजारो रुपये देतील, लाखो रुपये देतील, परंतु निवडून आल्यानंतर त्यांच्या जो इन्व्हेस्टमेंट झालेली आहे निवडणुकीमध्ये ती तुमच्याकडून 5 वर्षात वसूल करणार आहे. ही करत असताना जनतेचं मग जनता काय त्यांना तोंड दाखवू शकत नाही जनता की नाही बाबा आपण या अशा पद्धतीचा व्यवहार झालेला आहे. तर त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी टाळून आपल्या नगराचा विकास आणि आपला स्वतःचा आर्थिक विकास कोण करतंय, आपल्याला कायमची भाकर कोणाकडून मिळते हे महत्वाचं आहे. आणि जनतेनं ते लक्षात घेऊन तुमची येणारी पिढी जी आहे, या पिढीला एक विनंती आहे माझी की तुमचं झालं गेलं सगळं, परंतु तुमचे जे मुलं बाळ आहेत यांच्या बाबतीत विचार करा. मला जर या 5 वर्ष तुम्ही सगळे जनतेनं चान्स दिला तर मी या वार्डामध्ये असा विकास करेल की भूतो ना भविष्य कोणता नगरसेवक कधी असा
म्हणून की हे काय झालंय, मी चेहरा वार्डाचा बदलून टाकन. माझा रस्ते असेल, नळाचं पाणी असेल, वीज असेल, समाज मंदिर असेल, व्यायामशाळा बी असेल, या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी करणारच आहे. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला व्यक्तिगत मानवाचा विकास करण्यासाठी पण योजना आहेत ना, त्या करणं महत्वाचे ना. आणि ते किती या लोकप्रतिनिधीला माहिती आहे, हे काही नाही गरज यांना. फक्त त्यांचं त्या आर्थिकीकरणाचा विषय येतो, तो आपल्याला खोडून काढा. नाही, माझ्या परिवारातलं कोणीही राजकारणातलं नाही. मी 2002 मध्ये राजकारणात येण्याचं कारण असं आहे की 2002 पासून मी ग्रॅज्युएशन करत असताना मी मुंबईला गेलो. त्या ठिकाणी मी आणि पशुसंवर्धन दूध व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम डिग्री करत असताना मी वेळोवेळी मुंबईला जायचो, मंत्रालयात जायचो, काही माहिती घ्यायचो, आपल्या जनहिताच्या काही योजना असतील ते बघायचो. पण ते बघत असताना मला ती आवड निर्माण झाली त्या ठिकाणी. आणि आवड निर्माण झाल्यानंतर तरीसुद्धा माझे सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना माझी डेअरी सुपरवायझर, DDC डेव्हलपमेंट कमिशनर वरली या ठिकाणी डेअरी सुपरवायझर म्हणून माझी ऑर्डर निघण्याची शक्यता होती. त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी बोलवलं होतं. परंतु काय झालं, त्या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती आल्यामुळं माझी ऑर्डर त्या ठिकाणी निघली नाही. परंतु हे करत असताना मला असा उत्साह यायचा की यार आपण काम करतो जनतेचं आणि कामात आपल्याला यश येतं, आपण कोणत्याही पद्धतीची लालसा न बाळगता सगळ्या गोष्टी करत होतो मी. परंतु काय झालं, 2009 मध्ये नगरपालिका निवडणुका लागल्या. आणि निवडणुका लागल्यानंतर काय झालं, नगरपालिकेचं नगराध्यक्षपद SC साठी राखीव सुटलं. राखीव सुटल्यानंतर माझं शिक्षण वगैरे चालू होतं. शिक्षण चालू असल्यामुळे मी जनतेचे कामंसुद्धा करत होतो. मला त्या ठिकाणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. परंतु असं माझं धूर्त राजकारण नव्हतं. एक निधड्या साथीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांचे माझी जवळचे विचार घेऊन चाललेला युवक असतो त्या टायमाला नवीन राजकारणामध्ये. पण काही या कटकारस्थान करून मला पाडण्यात आलं त्या ठिकाणी. आणि याला कारणीभूत अशा गोष्टी असतात की ठीक आहे, आज रोजी माझ्या वार्डात, माझ्या सिंदखेड राज्यामध्ये प्रत्येक गोरगरीब लोकांना असं वाटतं की बालू म्हस्के हा निवडून यायलाच पाहिजे. परंतु या ठिकाणी जे पैशावाले लोक असतात, म्हणजे काही समाजातील पैशावाले लोक असतात, हे काय असतं की पण माझा स्वभाव आहे, मी पैशावाल्याच्या पुढं करत नाही. मला स्वाभिमानाची जगण्याची सवय आहे. मी गोरगरीब जनता जर असेल त्याच्या पाया पडतो, त्याच्या घरी जातो, त्यांचं काम असेल तर माझ्या मोटरसायकलवरून घेऊन जातो, काम करतो, मला ते आवडतं. पण मला हुजरीगिरी करू शकत नाही मी कोणाची. मग हे पैशावाले काय करतात, लॉबिंग करतात आणि मला त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न करतात. कारण की बालू जर निवडून आला, हे हुशार आहे, सगळ्या गोष्टी, मग हा हुशार निवडून आला तर आपल्याला काहीच किंमत राहणार नाही, अशा पद्धतीची लॉबिंग करतात आणि त्याच्यात माझा बळी जातो. आता हेच ठरवायचं मायबाप जनतेला की तुम्हाला तुमचा आर्थिक विकास करणारा माणूस पाहिजे का हे श्रीमंत लोक पाहिजे, विचार करा तुम्ही. नक्कीच आपण शहरासह राज्यातील शेतकऱ्याचा विचार केलेला आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे त्या नगर परिषद अंतर्गत जे शेतकरी येत होते त्यांना विहिरीचा लाभ मिळत नव्हता. हा खूप मोठा विषय आहे आणि हा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला, बहुजन शेतकऱ्या, दलित शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळाला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपली स्ट्रॅटर्जी कशी असणार, जर आपलं सीट आलं तर आणि नगरपालिकेमध्ये सत्ता आली तर कशा पद्धतीनं युवकांसाठी आणि महिलांसाठी कशा पद्धतीने आपण योजना राबवणार. तर या ठिकाणी मी 2025ची जी सार्वत्रिक निवडणूक आहे, या ठिकाणी माझं विजन आहे की मी जर निवडून आलो तर त्या ठिकाणी मी प्रथम या सिंदखेडच्या नगरपालिका हद्दीमध्ये, सिंदखेडच्या नगरपालिका हद्दीमध्ये जे कॉलेजेस आहेत, विद्यालय आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी मी यादुगर सुद्धा पाठपुरावा केला आणि आता इथून पुढं जोमानं करणार आहे. आमच्या सिंदखेड राज्याच्या विद्यार्थ्यांना सर्व महाविद्यालय किंवा कोणत्या तरी एका महाविद्यालयामध्ये NCCची स्थापना करण्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे. आणि मी नेमकंच आमचे शिक्षण मंत्री दादाभाऊ भुसे यांना निवेदन सुद्धा दिलं मी. आणि NCC आमच्या सिंदखेडच्या मातृतीर्थात द्या, कोणत्याही कॉलेजला द्या, पण द्या, जेणेकरून जे विद्यार्थी NCC घेऊन बाहेर निघतात तर त्यांना 5% आरक्षण असतं. आणि ते 5% आरक्षण असं असतं की ज्याही टायमाला माझ्या सिंदखेड राज्यातले युवक भरतीसाठी, पोलीस भरती असो,
मिलिटरीची भरती असो, कोस्टगार्डची असो, त्या ठिकाणी BSFची असेल, CRP, SRP, BS अशा ज्या भरत्या असतील डिफेन्सच्या, तर त्यांना त्या ठिकाणी एक काय असतं की महाराष्ट्रातली जी NCC असती, त्या महाराष्ट्राच्या NCCचं एक पुस्तक निघतं सर्व महाराष्ट्राचं. मग आपल्या इथं कोणती बटालियन आहे ट्रेनिंग देण्यासाठी, समजा 15 महाराष्ट्र बटालियन, तर त्या महाराष्ट्र बटालियनचं असं एक पुस्तक निघतं सर्व गॅजेट. आणि त्या गॅजेटमध्ये जो विद्यार्थ्यांना ट्रेनिंग घेतलं, ATC आणि GTC 2 कॅम्प असतात त्याच्यामध्ये जे कॅडेट असतात, जे विद्यार्थी असतात, त्यांना फायरिंग करण्याचे ट्रेनिंग दिलं जातं. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना मिलिटरीची परेड वगैरे सगळं डिसिप्लिन अनुशासन शिकवलं जातं. तर त्या ठिकाणी त्यांचं जो सर्टिफिकेट मिळतं त्यांना, ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र क्रमांक जो असतो ना, सर्टिफिकेट नंबर, तो त्या गॅजेटमध्ये असतो. आणि भरतीला आलेल्या विद्यार्थ्याला ते बघतात, हे सर्टिफिकेट आहे, लगेच नाव बघतात, ते नाव तिथं असतं. आणि त्यांना त्या डिफेन्सचे मेजर जनरल वगैरे जे असतात त्यांना ते भरतीच करावं लागतं त्या उमेदवाराला. अशी परिस्थिती आहे. आणि आपल्या सिंदखेड राज्यामध्ये सैन्य दलात जाण्याची आवड काही जास्त प्रमाणात नाही ना, कारण की विद्यार्थ्याला शालेय जीवनापासून डिफेन्सची आवड होणं महत्त्वाची आहे. आपल्या सिंदखेड राज्यामधून फक्त एकच असा मुलगा आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून सूरज शेवाळे हा विद्यार्थी डिटॅचमेंट झालेली आहे. त्याच्यानंतर कोण आहे? आता विद्यार्थ्यात आवड निर्माण व्हावं, त्यासाठी मी याच्यासाठी NCC यावं याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि दुसरं, दर महिन्याला या ठिकाणी दिव्यांग शिबिर लावणार या ठिकाणी. त्या अंतर्गत जे अपंग लोक असतात, लाभार्थी असतात, त्यांना प्रमाणपत्र वाटप करणे, त्यांना कृत्रिमरित्या जे अवयव असतात ते अवयव दान करणे, म्हणजे त्यांना ज्या सोयी सुविधा आहेत त्या पुरवण्याचा त्या ठिकाणी माझा मानस आहे. आणि दुसरी गोष्ट, सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन केंद्र. आणि खास म्हणजे सगळ्यात अगोदरची माझी संकल्पना अशी आहे, आमच्या सिंदखेड राज्यातल्या सर्व जाधव आणि म्हस्के या परिवाराची अशी संकल्पना राहिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बुद्धिस्ट कल्चर सेंटरची स्थापना करायची. म्हणजे 1970 मध्ये त्याने अशी घोषणा केलेली की आम्ही असं करणार आहे. आणि त्याच्या अंतर्गत काय असतं की बुद्धिस्ट कल्चर सेंटर त्या ठिकाणी बांधलं तर सिंदखेड राजाला रात्रीच्या टायमाला बसेस नसतात, जी कोणी मंडळी त्या ठिकाणी मुक्कामी राहू शकते, कोणाजवळ पैसे नसतात, अशा पद्धतीने उपक्रम आहे. भिक्खू निवास असेल त्या ठिकाणी, MPSC UPSC क्लासेस त्या ठिकाणी सुद्धा घेणार, वाचनालय सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध राहणार. हे नियोजन माझं त्या ठिकाणी आहे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मातृतीर्थ जिजाऊच्या नावाने या ठिकाणी असं कृषी महाविद्यालय नाहीतर मेडिकल कॉलेजची आमची प्रस्तावना आहे. आमचे आमदार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही तो पाठपुरावा करतच आहे. आता हा खूप मोठा प्रश्न आहे राज्यातील, पण ते आमदाराच्या माध्यमातून आम्ही निकाली काढणार आहोत. बुद्धिस्ट कल्चर सेंटरच्या संदर्भामध्ये माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना तुम्ही प्रस्ताव देखील दिला होता, त्याचं काय झालं? हो, मी 2009 मध्ये मंत्री साहेब होते त्या टायमाला डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मी बोलवलं होतं. आणि त्यांना विचारणा केली, आमच्या सम्राट अशोक बहु समाजसेवा संस्था काम करते ती संस्था, त्या सदस्याच्या लोकांना शिंगणे साहेबांनी आश्वासन दिलं की आमच्या समाजाची मागणी होती की आम्हाला 1 कोटी रुपये पाहिजे. तर शिंगणे साहेब हो म्हणे, मी 2 टप्प्यात देतो म्हणे 50-50 लाख रुपये, पण मला ही आचारसंहिता लागायच्या अगोदर मला प्रस्ताव आणून द्या तुम्ही, मी ते करतो. तर मी त्या ठिकाणी प्रस्ताव सुद्धा केला होता. तुम्हाला प्रस्ताव सुद्धा दाखवतो मी. ही फाईल बघा किती जुनी झालेली आहे. ही फाईल बघा किती जुनी झालेली आहे. त्या ठिकाणी मी प्रस्ताव रेडी केला होता त्या ठिकाणी. हे बघा, हा प्रस्ताव आहे, हा प्लॅन आहे. हा प्लॅन मी त्या ठिकाणी केला होता त्या टायमाला. बुद्धिस्ट कल्चर सेंटर डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांना मी त्या ठिकाणी निवेदन सुद्धा दिलं होतं. हे बघा सगळे. या ठिकाणी परंतु मग शिंगणे साहेबांनी कोणत्याच पद्धतीचा रिस्पॉन्स दिला नाही.
आणि शिंगणे साहेबांनी रिस्पॉन्स न दिल्यामुळं त्या ठिकाणी मी थोडं न्यूट्रल झालो. म्हणलं या आमदार साहेबासोबत राहून हा समाजाला आमदार काही न्याय देऊ शकत नाही. मग मी त्या ठिकाणी 2018-19ला त्यांना आम्ही सोडून दिलं आणि त्यांचा सोबत राहणं सोडून दिलं. निधीच नाही देत कोणता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे त्या ठिकाणी राजकीय पुढारी बोलतात की म्हणजे अशी एक चर्चा आहे की हे आम्ही या ठिकाणी निधी दिलेला आहे, त्या संदर्भात काय सांगणार? 2006-07 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर हे आम्ही फक्त बौद्ध समाजाच्या वर्गणीवर आम्ही केलेलं आहे. आमच्या समाजाचा गोर गरीब समाज असेल, आम्ही त्याच्याकडून 1 रुपया 10 रुपये आणि नसेल पैसे तुमच्याकडे तर त्या ठिकाणी समाजाचं श्रमदान देऊन आम्ही ते सर्व वॉल कंपाऊंड केलेले आहे आणि गेट केलेलं आहे. त्या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणत्याच नगरसेवकाचा काहीच संबंध नाही. मी त्या ठिकाणी काम करत असताना मी काही शेतकऱ्याचे क्रॉप लोनचे प्रकरण केले होते. तर त्या ठिकाणी क्रॉप लोनचे प्रकरण केले आणि त्यांना मदत करून मी एवढा वेळ काढून त्या ठिकाणी काम करायचो आम्ही त्या ठिकाणी. आणि रेती वगैरे माझं ट्रॅक्टर होतं, मी स्वतः रॉयल्टी काढून मी रेती आणून टाकायचो त्या ठिकाणी आणि ते गेट उभं केलं. कोणत्याही नगरसेवकाचं त्या ठिकाणी योगदान नाही. त्या ठिकाणी आम्ही समाजाच्या माध्यमातून केलेलं आहे. हे कोणी म्हणत असेल आम्ही केलंय तर त्यानं यावात बसावं समोर माझ्या आणि सांगावं आम्ही केलंय. आम्ही काही नाही केलं, आमच्या समाजानं माझ्या समाजानं केलं सगळं. कोणी काही केलं नाही. लोकवर्गणीतून केलंय आणि फक्त की कोणाकडून काही आपण परस्पर वर्गणी घेतलेली नाही, काहीच नाही. आणि त्या ठिकाणी हे सगळं काम करून कम्प्लीट केलेलं आहे आम्ही. त्यानंतर मी तिथे आता महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे पुतळा आहे, या ठिकाणी कोणी कोणी सहकार्य केलेले आहे? सर्व समाजातील तळागाळातील लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांचे या ठिकाणी आभार आहेत की महात्मा ज्योतिबा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहेत. त्यांचा शिक्षणाचा आदर्श घेऊन आज सगळ्यात जास्त बौद्ध समाज पुढे गेलेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ आता सर्वच बहुजन ओबीसी वगैरे जात आहेत. खूप आनंद वाटला. फक्त या ठिकाणी ओबीसी बांधवांना एकच महत्त्वाची नम्रतेची विनंती करायची की आपण गल्लीबोळातलं राजकारण करतो आणि आपण आपल्या युवकाचं भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न करू नये. आणि जास्तीत जास्त सगळ्यात जास्त आपण हे बघावं की आपला ओबीसी समाज जो आहे हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहेच, परंतु आपण 1992 मधले मंडल आयोगाची शिफारस संसदेमध्ये ज्या टायमाला त्या ठिकाणी प्रस्ताव मांडण्यात आला आरक्षणानुसार वर्गवारीनुसार कोणाकोणाची लोकसंख्या किती आहे, तर माझ्या ओबीसी बांधवाची त्या ठिकाणी अशी कांडेवर मोजणे इतकी संख्या आहे. IAS IPS आणि असे विविध उच्च पदावर असलेले लोक बंधू मी त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत बसून आपलं आरक्षण आपण कंटिन्यू करण्यासाठी प्रयत्न करावे. नक्कीच त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिराव फुले असो, यांचा एक आदर्श घेऊन सिंदखेड राज्यातील सर्व समाज पुढे जात आहे. त्या ठिकाणी सर्व समाजाने मिळून माळी समाज असो, बौद्ध समाज असो, इतर समाज असो, या सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ते पुतळे स्थापन केलेले आहेत आणि त्यामुळे एक एकोपाचं राजकारण, एकोपाचं या ठिकाणी एक आदर्श या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे पुढील आपल्या राजकीय वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात अशीच जनतेची आपण सेवा करावं